पाऊस आज नेहमीपेक्षा जास्तच पडत होता. शहर नेहमीसारखंच गजबजलेलं होतं, पण लोकांच्या चेहऱ्यावर घाई होती. तो रोजच्यासारखाच सकाळी कामावर निघाला होता. वेळेवर पोहोचायची सवय, मर्यादित आयुष्य आणि फार अपेक्षा नसलेला स्वभाव हे सगळं त्याच्या जगण्याचा भाग होता. बसस्टॉपवर उभा असताना पावसाचे थेंब छत्रीवर पडत होते आणि मनात एक वेगळीच शांतता होती. आयुष्य असंच चालायचं ना, फार आनंद ना फार दुःख, हेच त्याचं तत्त्वज्ञान झालं होतं. अपेक्षा ठेवायच्या नाहीत, माणसांशी फार जवळ जायचं नाही आणि आयुष्य जसं चाललंय तसं चालू द्यायचं. तो तसाच चालत होता. पावसात छत्रीखाली, डोळ्यांसमोर ओळखीचे रस्ते आणि डोक्यात रोजचेच विचार. तेवढ्यात कॉफी शॉपच्या काचेतून बाहेर पाहणारी ती दिसली. एकटी, समोर ठेवलेल्या कपातून निघणारी वाफ आणि खिडकीवरून ओघळणारे पावसाचे थेंब दोघांनाही वेगळे करत होते. तो तिथे रोज येत नसे, पण त्या दिवशी पाऊस जास्त होता आणि मन थोडं जास्त थकलं होतं. तो आत गेला, कॉफी मागवली. जवळच बसायला जागा मिळाली, तिच्याच टेबलाशेजारी. दोघंही बोलत नव्हते, पण कधीकधी शांतताही संवाद साधते. तिने फोन बाजूला ठेवला. तो खिडकीकडे पाहत राहिला. पाऊस खूप आहे आज, तिनेही सहज म्हटलं. हो. तो खिडकीकडेच पाहत राहिला. पावसाच्या थेंबांसारखंच काहीतरी त्याच्या मनातही सतत आपटत होतं. हो, हळूच तो म्हणाला. पण असा पाऊस मला आवडतो. ती थोडीशी हसली. ते हसणं तिला ओळखीचं वाटलं, जसं काही वर्षांपूर्वीचं. ती खुर्चीत मागे टेकली. आठवतं का? ती म्हणाली. आपण अशाच पावसात भिजलो होतो. छत्री असूनही मुद्दाम बंद ठेवली होतीस. तो तिच्याकडे वळून पाहतो. डोळ्यात एक क्षण चमकतो. कारण तू हसत होतीस. तो शांतपणे म्हणाला. तुझं हसणं थांबू नये म्हणून. ती गप्प झाली. हृदयात कुठेतरी हलकंसं दुखलं आणि आनंदही झाला. मग का थांबलंस? ती प्रश्न न विचारता विचारते. तो तिच्या जवळ येतो. खूप जवळ नाही, पण इतकं की तिचा श्वास जाणवावा. कारण काही वेळा तो म्हणतो, आपल्याला वाटतं आपण समोरच्याला त्रास देतोय, पण प्रत्यक्षात आपण त्याच्याशिवाय स्वतःलाच रिकामं करून घेतो.